आयुक्तालयातील मालमत्ता विरोधी पथकाने पिस्तूल विक्री आणि दहशत पसरवण्यासाठी पिस्तूलचा वापर करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली। आरोपींकडून 5 पिस्तूल आणि 20 जिवंत कारतुसे जप्त करण्यात आली। तिन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून एकावर हत्येचा गुन्हा दाखल आहे। उमेश चंद्रकांत केदारी, मंथन उर्फ गुड्डू अशोक सातकर आणि विशाल ज्योतिराम खानेकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। मालमत्ता गुन्हे गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड इथे आमच्या अंमलदारांना 31/5 रोजी रात्रीच्या वेळेस गुप्तनी बातमी मिळाली की काही इसमांकडे एका विदाउट नंबर प्लेट असलेल्या सियाज गाडीमध्ये काही 3 इसम फिरत आहेत आणि त्यांच्याकडे अग्निशस्त्र आहे। या बातमीवरून आम्ही त्या इसमांचा आणि ते शोध घेत असताना ते आम्हाला तळेगाव दाभाडे परिसरामध्ये जुना जो पुणे मुंबई हायवे आहे त्या हायवेवर आम्हाला ते सियाज गाडीचे मिळाले। आम्ही त्यांची झडती घेतली असता त्या झडतीमध्ये इसम नामे उमेश केदारी याच्याकडे त्याच्याकडे पिस्टल मिळालं। नंतर इसम मंथन सातकर याच्याकडे एक पिस्टल मिळालं। नंतर सियाज गाडीमध्ये विशाल खानेकर याच्याकडे सियाज गाडीमध्ये 3 पिस्टल आणि 16 राऊंड आणि 2 मॅगझिन असे आम्हाला मिळून आले त्यामध्ये। तर यानंतर आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली असता असं समजलं की उमेश केदारी आणि मंथन सातकर आहे या दोघांनी हे वेपन्स स्वतःकडे म्हणजे आपल्या इथे आयुक्तालय हद्दीमध्ये स्वतःचा दहशत माजवण्याकरता आणि त्यानंतर त्यामध्ये काही विक्री करण्याकरता अशा वेळी तस्करी करण्याकरता त्यांनी हे वेपन आणल्याचं त्यांनी सांगितले आणि प्रथमदर्शनी त्यांनी वेपन एमपीहून आणल्याबाबतची माहिती मिळत आहे। त्यामुळे आमचा अधिक तपास त्यांच्याकडे चालू आहे। सदर आरोपींबाबत अभिलेख पाहता सदर आरोपी तिन्ही आरोपी यांच्यावर हे बॉडी ऑफेन्सचे पूर्वीचे गुन्हे आहेत। त्यामुळे हे रेकॉर्डर आरोपी दिसतात आणि यांचा जो उद्देश आहे वेपन आणण्याचा आणि वेपनची तस्करीबाबतचा याचा नक्की उद्देश काय होता, याच्यामध्ये कुठली गँग निष्पन्न होते का काय होते काय ह्याबाबतचा आम्ही त्यांचा पूर्वाभिलेख तपास करून अधिक तपास करीत आहोत। यांच्यावर गुन्हा दाखल केला। आम्ही तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे 1/6 रोजी आम्ही 118/25 सेक्शन 3-5-25 प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडे अटक केलेल्या पोलीस कस्टडीमध्ये आम्ही त्यांच्याकडे अधिक तपास करीत आहोत। या गुन्ह्यामध्ये कितीचा माल जप्त केलेला आहे? या गुन्ह्यामध्ये आम्ही 5 पिस्टल, 20 राऊंड, 2 मॅगझिन आणि 1 सियाज कार असं 8,56,000 आम्ही मुद्देमाल जप्त केलेला आहे।